असा हा शनिवार वाडा आपल्या या भूताटकी प्रकरणामुळेही प्रसिद्ध आहे. त्यामुळे संध्याकाळ झाली की हा शनिवार वाडा बंद केला जातो. आज आमचा पुण्यातील 6वा दिवस आणि आज आम्ही भेट देणार आहोत ते पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा, लाल महाल, कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग आणि अर्थातच सारसबागेला. आता तर ठेवा का ते एक स्कॅनर नीट ठेवा लावा लागेल. कुठे आलंय? मेट्रोने आलंय. आपण मुंबईमध्ये गेलो नाही, पुण्याला हे आलं योगाला. आली पुणे मेट्रोने केलेला प्रवास हे आजच्या दिवसाचं ठळक वैशिष्ट्य आहे. हे आता लिफ्टने चला ना, लिफ्टने जाऊया ना, लिफ्टने. अरे लिफ्ट शनिवार वाडा ही पुणे शहरातील ऐतिहासिक अशी वास्तू. 18व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. 22 जानेवारी 1732 रोजी या वाड्याची वास्तुशांती झाली होती आणि त्या दिवशी शनिवार होता, म्हणून या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले. आम्ही प्रवेश करतो आहे तो आहे दिल्ली दरवाजा. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग म्हणजेच हा दरवाजा.
या शनिवारवाड्याला 18व्या शतकात अनेक छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात. 1828मध्ये वाड्यास मोठी आग लागली होती व या जागेत बहुतेक सर्व इमारती जळाल्या होत्या. अशा या शनिवारवाड्या संबंधित अनेक घटना दुर्घटना आहेत. या वाड्याचे अनेक अशी रहस्य आहेत जे आजही अनुत्तरित आहेत. या वाड्याला 1928मध्ये मोठी आग लागली होती, पण ती कशी लागली हे सुद्धा आजपर्यंत न उलगडलेले असे कोडे आहे. पण इतकेच नाही तर येथील स्थानिक लोकांच्या मते या शनिवारवाड्यात दर अमावस्येला एक आर्त ऐकू येते. सोळा वर्षाचे नारायणराव, जे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवा मानले होते, त्यांची कट रचून हत्या केली. अशा या नारायणरावांचा आत्मा आजही येथे भटकत असतो. आजही नारायणराव यांचा आत्मा शनिवार वाड्यात आहे आणि मदतीसाठी हाक देत आहे. असा हा शनिवार वाडा आपल्या या भूताटकी प्रकरणामुळेही प्रसिद्ध आहे. त्यामुळे संध्याकाळ झाली की हा शनिवारवाडा बंद केला जातो. कसबा गणपती हा पुणे महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती आणि सर्वात आदरणीय गणपती मानला जातो. जिजाबाई म्हणजे शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. शिवाजी महाराज प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. मातोश्री जिजाबाई यांच्यासह शिवराय यांचे बालपण याच लाल महालात गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने 1988 साली जिजामाता उद्यानात उभारली.
एक नंबर. पावभाजी खाऊन झाली. आता हर्षने मागवलेला पुलाव. काय सोनू? गणपतीमध्ये हा का. आता आमचा मोर्चा तुळशीबागेकडे वळला. बाग म्हणजे निवांत बसण्याची जागा नाही, तर ती आहे स्वस्तात मस्त बायकांसाठी खरेदीचं असं एक प्रसिद्ध ठिकाण. पुण्याची एक पारंपरिक बाजारपेठ. हां असते का इकडे? लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची, मग तुमची पण किती 50% ना डिस्काउंट? बघ तुला आवडलं तर बघ. बोलला तुझ्या दाखव कोणता फायनल केला? कितीला देणार हा? 150ला फायनल. मग कितीला देणार लास्ट? आता चला मला थोडंसं बरं ते घेतेस. आमच्या सौची एकदाची तुळशीबागेतील खरेदी संपली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.